नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 ऑगस्ट 2026 दुपारी 3:30 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग वाढवला आहे. हो, विसर्ग वाढत चालला आहे. सकाळपासून सातत्यानं विसर्ग वाढत चालला आहे. त्याचीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा दुपारी व्हिडिओ करतोय. तर सकाळी उजनीतून बघितलं तर 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर नदी पात्रामध्ये 6 वाजता 3000 क्युसेक करण्यात आला आणि परत 8 वाजता तो 3चा 5000 करण्यात आला. परत 10 वाजता तो 10000 करण्यात आला आणि परत 12 वाजता तो 15000 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. कदाचित यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. म्हणजे 15000 नदीपात्रामध्ये आणि 1600 क्युसेक्स पॉवर हाऊसचं असं जो 16600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गात सातत्याने वाढ होताना दिसते. काल 5504 असणारा क्युसेक असणारा विसर्ग सकाळी 13920 वर गेला होता आणि कदाचित आज संध्याकाळपर्यंत 6 पर्यंत तो 20 ते 22,000च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येतोय. उजनी धरणातील पाण्याचं पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी, पाण्याची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली. गेल्या 4-5 दिवसांमध्ये उजनीतून पाणी सोडणं बंद होतं. त्यानंतर आता परत पुन्हा एकदा पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यात वीर धरणातूनही नीरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येतोय. तो 15000 क्युसेक आणि हे 16,000 क्युसेक असं जवळपास 31,000 क्युसेकचा विसर्ग संगमपासून पुढे भीमा नदीत तयार होणार आहे. संध्याकाळी 6च्या नंतर आपल्याला सगळे अपडेट कळलेच की दौंडमधून पाणी किती वाढलं आहे, त्यामुळं पाणी किती सुटू शकतं, अंदाज येऊ शकतो. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं आहे हे 6च्या रिपोर्टमध्ये आपल्याला आपण देणारच आहोत. तत्पूर्वी पाणी वाढ झाल्याची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खाटाटोप. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.